महाराष्ट्र वीज नियामक आयोगाकडून महावितरणने केलेल्या वीज दर कपातीला तात्पुरती स्थगिती। महावितरणकडून महाराष्ट्र वीज नियामक आयोगाकडे याचिका दाखल। जागतिक बँकेच्या माजी अर्थतज्ञ पूनम गुप्तांची आरबीआयच्या डेप्युटी गव्हर्नरपदी नियुक्ती। पूनम गुप्तांना जागतिक बँकेमध्ये 20 वर्षांचा अनुभव। पुढच्या 3 वर्षांच्या कालावधीसाठी त्या या पदावर असणार। लोणावळ्यामध्ये मनसे कार्यकर्त्यांनी बँक कर्मचाऱ्याला दिला चोप। मराठी विना काही अडत नसल्याचं बँक कर्मचारी बोलल्यानं दिला चोप। उल्हासनगरमध्ये मराठीच्या मुद्द्यावरनं मनसे आक्रमक। बँकांना दिला 2 दिवसांचा अल्टिमेटम। मराठीत व्यवहार न झाल्यास दिला आंदोलनाचा इशारा। धुळे शहरात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची हजेरी। अचानक पाऊस आल्यानं नागरिकांची तारांबळ। वादळी वाऱ्यामुळे काही घरांचे उडाले पत्रे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।